हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल इझी मॅथ्स ट्रिक्समध्ये. विद्यार्थी मित्र, सध्या आपण क्लास 12चं मॅथ्स पार्ट 2मध्ये डिफरन्शिएशन ही युनिट पाहत आहे. डिफरन्शिएशनमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 मधले 1 to 10 क्वेश्चन या आधीच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण ते पाहिलेले आहेत, जो की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. आज आपण पाहणार आहे क्वेश्चन नंबर 3, 11 पासूनचे पुढचे क्वेश्चन. विद्यार्थी मित्र, एक गोष्ट लक्षात ठेवा, डिफरन्शिएशन असो किंवा आपला कंप्लीट सेकंड पेपर मॅथ्सचा, यासाठी आपल्याला फॉर्म्युले असणे आवश्यक आहे. फॉर्म्युले जर नसतील तर तुम्हाला मॅथ्स काहीही जमणार नाही. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युल्याची चांगली प्रॅक्टिस करावं लागेल. आणि पुढे कधीतरी करू असा जर तुम्ही विचार करत असाल तर ते तुम्हाला कधी होणारही नाहीत आणि त्याची तुम्हाला प्रॅक्टिसही होणार नाही. फॉर्म्युले आजच करून ठेवा, म्हणजे जेव्हा आपण शिकू तेव्हा तुम्हाला ते अप्लायही करता येतील आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. चला तर आज क्वेश्चन नंबर 3 मधला 11 नंबरचा आपण क्वेश्चन पाहू. काय दिलेला आहे, ई टू द पॉवर, आपण याला आधी वाय ने डिनोट करणार. काय आहे वाय इज इक्वल टू ई टू द पॉवर अंडर रूट ऑफ एक्स प्लस 1. डिनॉमिनेटर आहे ई टू द पॉवर एक्स, अंडर रूट मध्ये आहे मायनस 1. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपण जेव्हा याला डिफरन्शिएट करणार, लिहून घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजेच लिहिणार आपण dy अपॉन dx इज इक्वल टू, याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आपण ddx ऑफ. काय होणार, डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला तर न्यूमरेटर मध्ये आहे ई टू द पॉवर अंडर रूट एक्स प्लस 1 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये आहे ई टू द पॉवर एक्स अंडर रूट मध्ये मायनस 1. इथं आपल्याला जो फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे तो आहे ddx ऑफ u अपॉन v. आणि हा जर फॉर्म्युला आपला पाठ असला तर आपल्याला कुठेही अडचण येणार नाही. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v, सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे v इंटू du अपॉन dx मायनस u इंटू dv अपॉन dx, आणि याच्या डिनॉमिनेटर मध्ये राहतो v स्क्वेअर सेकंड स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये, या इक्वेशन मध्ये u म्हणजे न्यूमरेटर कोण आहे आपल्याला ई टू द पॉवर अंडर रूट एक्स प्लस 1 आणि v कोण आहे ई टू द पॉवर अंडर रूट एक्स मायनस 1. याला म्हणणार आपण u अपॉन v. आता हा फॉर्म्युला जर आपण घेतलाय तर v म्हणजेच कोण होणार ई टू द पॉवर अंडर रूट एक्स मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ddx ऑफ, याला आपण थोडं ब्रॅकेट मध्ये घेऊ, ddx ऑफ u म्हणजे कोण आहे आता ई टू द पॉवर अंडर रूट ऑफ एक्स प्लस 1. नेक्स्ट स्टेप मध्ये काय आहे मायनस u म्हणजे न्यूमरेटर काय आहे ई टू द पॉवर अंडर रूट ऑफ एक्स प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ddx ऑफ v म्हणजेच कोण आहे डिनॉमिनेटर ई टू द पॉवर अंडर रूट ऑफ एक्स मायनस 1. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय घेणार आपण फायनली v स्क्वेअर म्हणजे ई टू द पॉवर अंडर रूट ऑफ एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. अशा प्रकारे या पुढच्या स्टेप मध्ये करताना आपण सिंपल जिथं डेरिव्हेटिव्ह आहे बस त्याला सॉल्व्ह करणार, बाकी ॲज इट इज ठेवणार. पहा फर्स्ट टर्म आपली ॲज इट इज राहणार ई टू द पॉवर अंडर रूट ऑफ एक्स मायनस 1 दिलेला आहे इंटू इथं पहा आता ddx ऑफ, आपण दोन्ही टर्मला हा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार. ddx ऑफ ई टू द पॉवर अंडर रूट एक्स, ई टू द पॉवर एक्स तेच राहणार, पण आता एक्सच्या जागी अंडर रूट ऑफ एक्स आहे, त्याच्यामुळे आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. कोणाचा डेरिव्हेटिव्ह, अंडर रूट एक्सचा. तो किती असतो अंडर रूट ऑफ एक्स 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स. अशा प्रकारे ठीक आहे. आता नंतर काय लिहिणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 होणार 0. ठीक आहे, पुढे काय घेणार आपण मायनस, ही टर्म ॲज इट इज राहणार ई टू द पॉवर अंडर रूट ऑफ एक्स प्लस 1 इंटू इथं सुद्धा डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर अंडर रूट एक्स, म्हणजे आपल्याला अशाच प्रकारे काय मिळणार ई टू द पॉवर अंडर रूट ऑफ एक्स इंटू 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स. आणि डिनॉमिनेटर जो आपला आहे तोच राहणार, म्हणजे काय होणार ई टू द पॉवर अंडर रूट ऑफ एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे कॉमन टर्म आहे त्याला आपण बाहेर घेणार, नंतर जे कॅन्सल करतील ते कॅन्सल करणार. पहा काय सारखं आहे ई टू द पॉवर अंडर रूट एक्स अपॉन 2 अंडर रूट एक्स, इकडे सुद्धा तीच टर्म आहे, त्याला आपण कॉमन घेऊ. त्यासाठी आपल्याला हे इरेज करावं लागेल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, पुढची स्टेप आपण पाहू. काय येणार आपल्याला dy अपॉन dx. आता इथून जर आपण याला कॉमन घेत आहे ई टू द पॉवर अंडर रूट एक्स अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स, हे आपण कॉमन घेतले टर्म. काय राहणार इथं न्यूमरेटर मध्ये ब्रॅकेट मध्ये ही टर्म राहणार ई टू द पॉवर अंडर रूट ऑफ एक्स मायनस 1. पुन्हा इथं मायनस साइन आहे आणि ही टर्म राहणार म्हणजे ई टू द पॉवर अंडर रूट ऑफ एक्स, आणि मायनस हे 1 ला म्हणजे मायनस होणार आहे अशा प्रकारे.
आणि डिनॉमिनेटर आपला जो आहे तोच काय आहे डिनॉमिनेटर e⁻√x -1 ब्रॅकेट स्क्वेअर. काय कॅन्सल होत आहे पहा e⁻√x e⁻√x काय कॅन्सल होत आहे. हा -1 -2 होणार आणि हा 2 या 2 ला कॅन्सल करणार. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय मिळणार dy/dx इक्वल टू आता या 2 कॅन्सल झाल्यानंतर जो √x राहते त्याला आपण खाली घेऊ तेव्हा आपल्याला वर न्यूमरेटर मध्ये फक्त e⁻√x राहणार. इथं ह्या टर्म कॅन्सल झालेल्या आहेत आणि हे -1 -2 त्यामुळे इथं मायनस साइन येणार. 2 तर कॅन्सल होणार √x खाली राहणार आणि ही टर्म ॲज इट इज e⁻√x -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे असणार आपलं फायनल आन्सर. हा असेल आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ गिव्हन इक्वेशन. राईट डाऊन. पहा आता क्वेश्चन नंबर 12 काय सांगितलेलं आहे y इज इक्वल टू काय गिव्हन आहे लॉग ऑफ इथं पहा काय दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये tan³ इंटू साइन टू द पॉवर 4x इंटू x² प्लस 7 टू द पॉवर 7. इथं आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह अप्लाय नाही करायचं. इथं आपल्याला लॉगची प्रॉपर्टी यूज करावं लागेल. कोणची प्रॉपर्टी यूज करायची लॉगची आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ a इंटू बी इंटू सी काय होतं लॉग ऑफ ए बी सी लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी प्लस लॉग ऑफ सी. ही एक प्रॉपर्टी. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती असली पाहिजे लॉग ऑफ ए टू द पॉवर बी इज इक्वल टू काय असते बी लॉग ए. ह्या दोन प्रॉपर्टी आपल्याला यूज करायच्या आहेत. सिंपल प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी. जर आपण इथे यूज करतोय तर काय होणार 3 टर्म आहेत 1 2 आणि 3 म्हणजे तिन्ही टर्मला आपण लॉग लिहिणार आणि त्याला ऍडिशन मध्ये घेणार. लॉग ऑफ काय येणार हे tan³ प्लस लिहिणार आपण लॉग ऑफ इथं येणार साइन टू द पॉवर 4x इंटू इंटू असल्यामुळे इथं प्लस होणार प्लस लॉग ऑफ काय होणार आहे लॉग ऑफ x² प्लस 7 टू द पॉवर 7. ठीक आहे. आता जी तुम्हाला मी सेकंड प्रॉपर्टी सांगितली इथं पॉवर 3 आहे याला आधी घेणार म्हणजे y इक्वल टू काय येणार 3 इंटू लॉग tan x प्लस 4 आधी येणार 4 इंटू लॉग साइन x. आपण लॉगची प्रॉपर्टी यूज करत आहे डेरिव्हेटिव्ह वगैरे काहीच नाही अप्लाय केला x टू द पॉवर यांचा फॉर्म्युला वगैरे कन्फ्युजन नका ठेवू. 4 लॉग साइन x प्लस इथं 7 आधी येणार 7 ऑफ लॉग ऑफ x² प्लस 7. ठीक आहे. नाहीतर आपल्याला x टू द पॉवर यांची सवय झालेली असते पॉवर 1 ने कमी करायची ती डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे. इथं आपण सिंपल लॉगची प्रॉपर्टी अप्लाय करत आहे. आता आपण याला डिफरन्शिएट करणार. इथं लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय होणार डिफरन्शिएट केलं तर हे होणार dy/dx. इथं प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार 3 इंटू ddx ऑफ लॉग x लॉग ऑफ काय दिलेलं आहे tan x प्लस इथं 4 आधी येणार इथं लिहिणार आपण ddx ऑफ लॉग ऑफ साइन x प्लस इथं 7 आधी बाहेर येणार इथं लिहिणार आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ ddx ऑफ लॉग ऑफ x² प्लस 7. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. स्वतः तुम्ही सॉल्व्ह करू शकता. काय होणार आता हे 3 ला इथंच राहू देणार आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x काय राहतो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x 1/x म्हणजे 1/tan x इंटू काय घेणार आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटू इथं घेणार ddx ऑफ tan x. फॉर्म्युला कुठला यूज केला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x म्हणजे 1/x इंटू x च्या ऐवजी जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह इथं सुद्धा असंच करणार प्लस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x 1/sin x आणि इंटू जे आहे ते म्हणजे ddx ऑफ sin x. ठीक आहे. प्लस इथं सुद्धा सेम काय होणार 1/x² प्लस 7 इंटू इथं सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कोणाचा जो x च्या ऐवजी आहे कोण आहे x² प्लस 7. बस आता सिंपल याला सॉल्व्ह करा. काय येणार इथं हे 3 इंटू 1/tan काय होतं 1/tan ला लिहा cot x इथं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय राहतो sec² x प्लस याला काय लिहणार आपण 4 इंटू 1/sin. एक काम करा साइनच राहू द्या कारण हे साइन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय होणार cos डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ला लिहितो मी इथं cos x अपॉन हे sin x. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण त्याला cot x लिहू शकणार प्लस हे काय होणार 7/x² प्लस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² डेरिव्हेटिव्ह ऑफ x² राहतो 2x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 0. इथं आपल्याला थांबावं लागेल. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार पहा
हे कॉट आहे ना, याला लिहिणार आपण 3 इज इक्वल टू कॉट एक्स म्हणजेच काय, कॉस एक्स अपॉन साइन एक्स. हे झाले कॉट एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. सेक एक्स म्हणजे कोणाच्या उलटा राहतो, कॉसच्या. कोणाचा भाऊ आहे तो, कॉसचा. तर आपण काय लिहिणार त्याला, सेक स्क्वेअर एक्स ला लिहिणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस इथं काय लिहिणार 4 कॉस अपॉन साइन काय होणार, कॉट एक्स प्लस याला काय लिहिणार 7 इंटू 2 म्हणजे हे होणार 14x आणि डिनॉमिनेटर राहणार एक्स स्क्वेअर प्लस 7. अशा प्रकारे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार, कॉस आणि हा कॉस स्क्वेअर एक्स याला कॅन्सल करणार. म्हणजे इथं काय होणार पहा, डायरेक्टली भाऊ याचा स्क्रीनशॉट घ्या, इरेज करत आहे. ठीक आहे. पहा काय मिळणार आपल्याला, काय येणार dy अपॉन dx इक्वल टू इथं हे राहणार 3 कॉस कॉस कॅन्सल झाल्यानंतर इथं फक्त 1 राहतोय 1 अपॉन आणि इथं डिनॉमिनेटर मध्ये पहा काय होणार, हा साइन एक्स राहणार आणि हा कॉस एक्स राहणार. म्हणजे इथं येणार साइन एक्स इंटू कॉस एक्स, साइन एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे. प्लस इथं काय होणार 4 इंटू कॉट एक्स प्लस जी लास्ट टर्म राहिलेली आहे त्याला लिहून घेणार आपण 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. पण आता काही करू शकतो का आपण ऍडजस्टमेंट, तर हो. इथं जर 2 साइन थिटा इंटू कॉस थिटाचा फॉर्म्युला आला असता तर आपण लिहिलं असतं साइन 2 थिटा. 2 नाही आहे इथं, मग 2 ऍडजस्ट करा. काय करू आपण, या 3 ला एक काम करा, 3 ला मी 3 इंटू 2 करतोय. कशासाठी केलंय 3 इंटू 2, कारण डिनॉमिनेटर मध्ये मग आपल्याला 2 घेता येणार. ठीक आहे. आता आपण हे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटाचा फॉर्म्युला अप्लाय करू. काय होणार dy अपॉन dx इज इक्वल टू वरती झाले हे 6 अपॉन इथं जर फॉर्म्युला अप्लाय केला तर हे होणार साइन 2x प्लस ज्या बाकी टर्म आहेत ते ऍज इट इज येणार 4 इंटू कॉट एक्स प्लस इथं आहे 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. हे असणार आपलं फायनल आन्सर. आणखी एक करू शकतो आपण जर पाहिलं तर, हे काय आहे 1 अपॉन साइन 2x, 1 अपॉन साइन एक्स ला काय लिहितो कोसेक. तर इथं आपण याला 6 ला 6 ठेवणार, याला घेणार कोसेक 2x प्लस 4 कॉट एक्स. जेवढं सिम्प्लिफाय करता आलं तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. आणि आता जे आपल्याला आन्सर मिळालं हे असेल फायनल आन्सर, विच इज द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन dy अपॉन dx. हे असणार आपलं फायनल आन्सर. राईट डाऊन, टेक दी स्क्रीनशॉट. पहा आता क्वेश्चन नंबर 13 काय दिलेला आहे, लॉग ऑफ अंडर रूट ऑफ. आधी लिहून घेऊ आपण, याला y ने रिप्रेझेंट करणार. y इज इक्वल टू लॉग ऑफ काय आहे अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. ऑलरेडी असा प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे, त्यामध्ये लॉगच्या ऐवजी आपल्याला डायरेक्टली 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा होता. पण त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर केला होता की जेव्हा केव्हा असं असणार 1 मायनस कॉस अपॉन 1 प्लस कॉस आणि स्क्वेअर रूट मध्ये, स्क्वेअर रूट मधून जर आपल्याला बाहेर यायचंय तर स्क्वेअर करावं लागेल. आणि स्क्वेअर करायचंय तर मग फॉर्म्युला कुठला यूज करायचा, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटाची. काय फॉर्म्युला असतो कॉस 2 थिटाचा, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, आणखी एक राहतो 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. आता जर आपण हे दोन फॉर्म्युल्यांचा यूज केला तर पहा आपण हे जे आपल्याला सध्या स्क्वेअर रूट मध्ये दिसते याचा स्क्वेअर करून आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर येऊ शकतो. कसा, इथून पहा काय फॉर्म्युला मिळणार, तो -1 जर इकडे आला तर प्लस होणार. म्हणजे 1 प्लस कॉस 2 थिटा इज इक्वल टू काय राहते 2 कॉस स्क्वेअर थिटा, 2 कॉस स्क्वेअर थिटा. पण जर आपल्याकडे कॉस 2 थिटा नसेल, आपल्याकडे जर कॉस 2 थिटा नसेल तर मग काय करता येईल, तर आपण लिहिणार 1 प्लस कॉस थिटा, 1 प्लस कॉस थिटा बाय 2. त्यासाठी फॉर्म्युला काय होणार इथं 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. अशा प्रकारे इथं सुद्धा आपण डिनॉमिनेटर मध्ये तेच करणार. काय करणार, ते मायनस इकडे घेऊन या, आणखी एक गोष्ट हा 2 सुद्धा इकडे घेऊन या, याच्या डिनॉमिनेटर मध्ये आपण 2 द्या असा. आता बा इथं काय होणार आहे, मायनस जर इकडे आले तर 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू इकडे काय राहणार 1 मायनस कॉस 2 थिटा, 2 तिकडे घेऊन चला, साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस. बरं महत्वाचं, आपल्याला जर या 2 थिटाच्या ऐवजी फक्त थिटा आहे तर इकडे थिटा बाय 2 करायचं आणि हा डिनॉमिनेटर मध्ये 2. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला हे आपल्यासाठी मोस्ट युजफुल आहे. काय फॉर्म्युला सांगतो पहा, जर आपल्याला 1 मायनस कॉस 2 थिटा
ठीक आहे, आपल्याला फक्त 2 इकडेच ठेवा, यापेक्षा हा फॉर्म्युला युजफुल आहे. ठीक आहे, आपल्याला सिंपल 1 मायनस कॉस 2 थिटा दिलेला आहे. हा तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला साइन स्क्वेअर थिटा दिलेला असेल तेव्हा आपण हा यूज करणार. आता आपल्याला सध्या याच फॉर्म्युल्याचं काम आहे. का? कारण पहा इथं 1 मायनस कॉस 3x दिलेला आहे. तुम्ही म्हणाल सर इथं 2 थिटा आहे, इथं 3x आहे, कन्फ्युजन करू नका. पहा काय करायचं, हा जो 2 आहे याला आपण रिड्यूस करू. हा 2 च्या ऐवजी मी फक्त तिथं थिटा घेतोय. तिथं जर थिटा लिहितोय तर याच्या डिनॉमिनेटर मध्ये मला 2 टाकावा लागेल. इथं येणार थिटा बाय 2 इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा. आता तुम्ही फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, 1 मायनस कॉस थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 1 मायनस कॉस थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. आणखी एक फॉर्म्युला इथून जो बनलेला आहे तो असा आहे, 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हे दोन फॉर्म्युले आता तुम्ही पक्के लक्षात ठेवा, हे आपल्यासाठी मोस्ट अँड मोस्ट युजफुल आहे. ठीक आहे, काय आहे, 1 मायनस कॉस थिटाला लिहिणार 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2, 1 प्लस कॉस थिटाला लिहिणार 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. आता हा फॉर्म्युला इथं अप्लाय करताना कसा अप्लाय करायचा पहा. लॉग ऑफ अंडर रूट 1 मायनस कॉस 3x आहे. 1 मायनस कॉस थिटाला काय लिहितो, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 लिहून घ्या, 2 साइन स्क्वेअर. बट थिटाच्या ऐवजी कोण आलेला आहे तर 3x आलेला आहे, त्यामुळे इथं काय लिहिणार आपण 3x अपॉन 2. अशा प्रकारे अपॉन डिनॉमिनेटर काय येणार, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 2 कॉस स्क्वेअर थिटा, थिटाच्या ऐवजी कोण आलेला आहे 3x, तर आपण इथं लिहिणार 3x बाय 2. अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हा फॉर्म्युला इथे यूज केला. 2 2 कॅन्सल होणार, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय मिळणार, लॉग ऑफ अंडर रूट ऑफ साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर होणार टॅन स्क्वेअर. आणि अँगल सेम आहे यांचा, काय आहे 3x अपॉन 2. आता हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जर कॅन्सल झाला तर y इज इक्वल टू सिंपल काय मिळालं, लॉग ऑफ टॅन ऑफ 3x अपॉन 2. आता या इक्वेशनला सॉल्व्ह करणे काहीही कठीण नाही, याला डिफरन्शिएट करणे काही कठीण नाही. इथपर्यंत थोडासा आपल्याला इथं फॉर्म्युला यूज करायचा आहे. हे फॉर्म्युले आपण चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. तुम्हाला नेहमी सांगितलं की एवढं करण्याची आवश्यकताच नाही, हे डायरेक्टली लक्षात ठेवा. 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2, 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हे आपले पाठच असले पाहिजे. ट्रिग्नोमेट्री मध्ये फॉर्म्युले बिलकुल तुम्ही लर्न करून ठेवा, नेहमी नेहमी ते वापरावं लागतील. आता आपण काय करणार, नेक्स्ट स्टेप असणार आपली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार डिफरन्शिएट केलं तर, पहा आता काय होणार, आपण हे थोडं इरेज करून घेणार. एक स्टेप इथं लिहून देत आहे पहा, dy अपॉन dx इक्वल टू, इथं आपण ddx ऑफ लिहिणार, ddx ऑफ लॉग ऑफ टॅन ऑफ 3x बाय 2. ठीक आहे, इथं डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार. पहा आता डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला तर स्क्रीनशॉट घ्या. यासाठी काय होणार, इथं dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, 1 अपॉन एक्स. म्हणजे इथं लिहिणार 1 अपॉन एक्स म्हणजे कोण आहे, टॅन ऑफ 3x बाय 2. आता पहा लक्ष द्या, x च्या ऐवजी कोण आलेला आहे, टॅन 3x बाय 2 आलेला आहे. x च्या ऐवजी जो आलेला आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, म्हणजे इथं लिहावं लागेल ddx ऑफ कोण आलेला आहे x च्या ऐवजी, टॅन ऑफ 3x अपॉन 2. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार, याला लिहिणार 1 अपॉन टॅन ला कॉट, इथं लिहिणार आपण कॉट 3x अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन. काय राहतो डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक स्क्वेअर एक्स, इथं लिहिणार सेक स्क्वेअर एक्स नाही, ऍक्च्युली 3x अपॉन 2 आहे. आता x च्या ऐवजी जे आलेला आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, म्हणजे इथं लिहावं लागेल ddx ऑफ 3x अपॉन 2. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार आपण, कॉटला काय लिहू शकतो आपण, कॉस ऑफ 3x अपॉन 2 अपॉन साइन ऑफ 3x अपॉन 2. सिंपल फॉर्म्युला इंटू सेक स्क्वेअर ला काय लिहिणार 1 अपॉन काय असतो कॉस राहतो कॉस स्क्वेअर 3x अपॉन 2 इंटू इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x बाय 2, डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 होणार आणि 3 बाय 2 ला 3 अपॉन 2 अशा प्रकारे लिहिणार. नेक्स्ट स्टेप मध्ये काय कॅन्सल होते पहा, काय मिळणार इथून आपल्याला, हा कॉस स्क्वेअर आहे आणि हा कॉस आहे, एक कॉस कॅन्सल होणार, यानी या 2 ला मी आधी लिहितोय. काय राहणार मग 1 अपॉन 2 साइन 3x बाय 2 इंटू इथं राहणार कॉस स्क्वेअर मधला एक कॉस कॅन्सल झालेला आहे 3x बाय 2 आणि वरती हा 3 आहे, याला इथं मल्टिप्लिकेशन मध्ये घेणार 3 अपॉन करणार.
आता जो खाली दिसत आहे हा ऍक्च्युली काय झालेला आहे 2 sin थिटा इंटू कॉस थिटा. यासाठी डायरेक्टली फॉर्म्युला बनतो 3 अपॉन साइन 2 थिटा म्हणजे साइन 2 थिटा ऐवजी कोण आहे 3x/2 आहे. इथं हा 2 कॅन्सल होणार, काय राहणार 3 अपॉन 2 कॅन्सल झाल्यानंतर काय राहते साइन ऑफ 3x. आणि आता 1 अपॉन साइनला आपण कोसेक लिहितो म्हणून इथं येणार 3 इंटू कोसेक 3x आणि हेच असणार आपलं फायनल आन्सर. हा असणार आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन इक्वेशन. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 14 पहा काय दिलेला आहे. y इज इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस ऑफ 5x अपॉन 2 अपॉन डिनॉमिनेटर काय दिलेला आहे 1 मायनस कॉस ऑफ 5x/2. सेम क्वेश्चन नंबर 13 जसाच्या तसा क्वेश्चन नंबर 14 आहे, काहीही जास्त चेंजेस केलेले नाही. इथं तुम्हाला दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत. पहिला फॉर्म्युला आपण जो सांगितला 1 मायनस कॉस थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा/2 हा फॉर्म्युला. आणखी एक 1 प्लस कॉस थिटा साठी फॉर्म्युला सांगितले गेलाय 2 कॉस स्क्वेअर थिटा/2. हे दोन फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत. ह्या फॉर्म्युला जर आपला पाठ असला तर आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काहीही वेळ लागणार नाही. काय लिहिणार आपण y इज इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस थिटा. काय असतो 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा/2 म्हणजे इथे ना 2 कॉस स्क्वेअर थिटा. आता थिटा पहा ऑब्झर्व करा थिटा कोण आहे 5x/2. थिटा कोण आहे 5x/2 आणि अपॉन 2 म्हणजे ते नेक्स्ट स्टेप मध्ये 2 2 जा 4 होणार आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा काय होणार 2 साइन स्क्वेअर थिटा/2 म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा म्हणजे स्वतः 5x/2 थिटा आहे आणि याच्या डिनॉमिनेटर मध्ये आपण 2 लिहिणार आहे. अशा प्रकारे नेक्स्ट स्टेप मध्ये आपण याला थोडं सिम्प्लिफाय करू. y इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट ऑफ 2 तर कॅन्सल होतील आणि कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर आलेला आहे आता, त्यामुळे हे होणार कॉट स्क्वेअर आणि हे काय होणार अँगल काय होणार 5x अपॉन 2 2 जा 4 होणार ते 5x/4. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल करणार, काय राहणार लॉग ऑफ कॉट ऑफ 5x/4. आता पहा किती सिंपल झालंय. सिंपल डिफरन्शिएट करायचं आहे. आता डिफरन्शिएट जर केलं तर काय येणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रॅक्टिसमुळे पहा किती इझी झालंय. पहिला प्रॉब्लेमला आपल्याला किती वेळ लागलाय dy अपॉन dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लिहून घ्या इथं ddx ऑफ काय घेत आहे आपण ddx ऑफ लॉग ऑफ कॉट ऑफ 5x/4. अशा प्रकारे सिंपल याला सॉल्व्ह करायचं आहे. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ. स्क्रीनशॉट घ्या याचा डेरिव्हेटिव्ह घेत आहे आपण. काय लिहिणार याला आपण वरती इथं dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 अपॉन एक्स. एक्स म्हणजेच कोण आहे आता कॉट ऑफ 5x अपॉन 4. आता एक्सच्या जागी जे आलेलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल म्हणजे इथं लिहावं लागेल ddx ऑफ कॉट ऑफ 5x अपॉन 4. नेक्स्ट स्टेप मध्ये याला काय लिहिणार 1 अपॉन कॉटला घेणार आपण टॅन. इथं लिहिणार 5x अपॉन 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर आणि एक्स. एक्स म्हणजे कोण आहे इथं एक्स म्हणजे आहे 5x/4 आणि एक्सच्या ऐवजी जे आलेला आहे त्याचा घ्यावा लागेल डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथं लिहावं लागेल ddx ऑफ 5x अपॉन 4. अशा प्रकारे नेक्स्ट स्टेप मध्ये आपण सिंपल याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. त्याआधी हे मायनस साइन बाहेर घ्या आणि या टॅनला आता इथं कोसेक आहे म्हणून याला साइन अपॉन कॉस लिहिणार आपण. याला काय लिहिणार साइन 5x अपॉन 4 अपॉन कॉस 5x अपॉन 4 इंटू कोसेक स्क्वेअरला काय लिहू शकतो आपण 1 अपॉन साइन स्क्वेअर आणि सोबत कोण आहे 5x अपॉन 4 हा अँगल आहे. ठीक आहे. आता एक काम करा हे जे डेरिव्हेटिव्ह केल्यानंतर dx 1 राहणार आणि हे राहणार इथं 5/4 ज्यापैकी या 4 ला 2 इंटू 2 करून आपण 2 या फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय करणार. कसं ते पहा. काय करणार आपण नेक्स्ट स्टेप मध्ये काय कॅन्सल होते हा साइन स्क्वेअर हा साइन एक साइन कॅन्सल होणार. इथं राहणार मायनस अपॉन 1 हा 5 इथं जर घेतला तर 1 च्या ऐवजी इथं 5 होणार. या 4 ला मी 2 इंटू 2 करतोय 2 इंटू 2. आता ही साइन स्क्वेअर मधला एक साइन कॅन्सल झालाय एक बाकी आहे म्हणजे साइन 5x अपॉन 4 इंटू इथं कॉस ऑफ 5x अपॉन 4
काय फॉर्म्युला यूज करणार आपण इथं 2 sin थिटा इंटू कॉस थिटा, म्हणजे नेक्स्ट स्टेप मध्ये काय आन्सर मिळणार आपल्याला मायनस हा 2 बाकी आहे याला आपण वाटल्यास बाहेर लिहू 5/2 इंटू इथं आपण 1 घेणार आणि इथं फॉर्म्युला कुठला अप्लाय करत आहे sin 2 थिटा. थिटा म्हणजे ऍक्च्युली कोण 5x/4 आहे हा 5x/4. नेक्स्ट स्टेप मध्ये हे 2 कॅन्सल होणार, काय मिळणार फायनल आन्सर -5/2 आणि या 1/sin ला आपण लिहिणार कोसेक, काय लिहिणार कोसेक आणि 2 चा 4 कॅन्सल झाल्यामुळे इथं मिळणार आपल्याला 5x/2. हे असणार आपलं फायनल आन्सर, काय असणार -5/2 कोसेक 5x/2. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 15 काय दिलेला आहे आपल्याला y इज इक्वल टू लॉग ऑफ काय म्हटलेलं आहे √1 - sin x अपॉन डिनॉमिनेटर मध्ये दिलेला आहे 1 + sin x. ठीक आहे, आता याला आपल्याला थोडीशी ऍडजस्टमेंट करावं लागेल. काय ऍडजस्टमेंट करावं लागेल आपल्याला, ही व्हॅल्यू स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्यायची आहे, त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये आतमध्ये स्क्वेअर आणावा लागेल. आपण स्क्वेअर कसा घेऊ शकतो पहा, एक म्हणजे इथं जर आपण 1 - sin x ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर काय होणार 1 + sin x 1 - sin x 1 स्क्वेअर - sin स्क्वेअर x. पहा काय मिळणार y इज इक्वल टू लॉग ऑफ, काय ऍडजस्टमेंट करत आहे आपण, वरती जे दिलेलं आहे म्हणजे 1 - sin x आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 1 + sin x. तर आपण याला मल्टिप्लाय डिवाइड करू कुठल्या तरी एका याने, म्हणजे 1 - sin x ने मल्टिप्लाय डिवाइड करू. वरती 1 - sin x घेतलंय आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा 1 - sin x घेतलंय. काय होणार असं केल्यामुळे y ची व्हॅल्यू आता लॉग ऑफ √, हे काय होणार 1 - sin x इंटू 1 - sin x म्हणजे 1 - sin x ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन हे a - b a + b 1 स्क्वेअर म्हणजे 1 - sin स्क्वेअर x 1 - sin स्क्वेअर x. काय फॉर्म्युला असतो 1 - sin स्क्वेअर x चा 1 - sin स्क्वेअर x इज cos स्क्वेअर x. कुठून बनलेला आहे हा sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. तिथून आलेला फॉर्म्युला 1 - sin स्क्वेअर x इज cos स्क्वेअर x. आता पहा हा स्क्वेअर असल्यामुळे बाहेर येणार y इज इक्वल टू लॉग ऑफ, एक स्टेप वाढवून घेऊ आपण, इथे लिहिणार 1 - sin x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन याला काय घेणार आपण cos स्क्वेअर x. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण याला दोन्ही याचे स्क्वेअर असल्यामुळे बाहेर लिहिणार y इज इक्वल टू लॉग ऑफ, काय होणार स्क्वेअर रूट कम्प्लिटली निघून जाणार, म्हणजे इथं वरती राहणार 1 - sin x आणि डिनॉमिनेटर मध्ये राहणार cos स्क्वेअर निघून गेला, सिंपल cos x. काय करू शकतो याला आपण पहा आणखी सिंपल, सध्या तर आपण आता याला डिफरन्शिएट करणार, यापेक्षा आणखीन काही कॅल्क्युलेट करू नाही शकत. आपण एक करू शकतो 1/cos - sin/cos. ठीक आहे, ते पण करून घेऊ. 1/log ऑफ काय येणार आहे 1/cos x मायनस sin x अपॉन cos x. होईल तेवढं त्याला सिंपल करण्याचा आपण प्रयत्न करत आहे. काय येणार इकडे आपल्याला लॉग ऑफ, काय मिळणार 1/cos काय येणार sec x मायनस sin/cos काय येणार tan x. आता डिफरन्शिएट करणं काहीही कठीण नाही, एकदम सिंपल झाले. काय मिळाले आपल्याला y इज इक्वल टू लॉग ऑफ sec x मायनस tan x. चला आता याला डिफरन्शिएट करू, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. काय लिहिणार आपण y इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे लॉग ऑफ sec x मायनस tan x. याला करत आहे आपण डिफरन्शिएट, म्हणजे एक स्टेप इथं लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता इथं काय येणार dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली अप्लाय करत आहे. कुठला फॉर्म्युला लावायचा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x चा. काय होतो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x 1/x म्हणजे 1/x च्या ऐवजी कोण आहे ब्रॅकेट आहे, लॉगच्या समोर ब्रॅकेट आहे म्हणजे कोण आहे sec x मायनस tan x आणि इंटू लिहावं लागेल आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ जे x च्या जागी आलेला आहे, कोण आलेला आहे sec x मायनस tan x. ठीक आहे, कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट आपण घेतलेला आहे, तो कन्सेप्ट आपण इथं वापरला आहे. बेसिक मध्ये सर्व सांगितलेलं आहे आपण हे. ठीक आहे, पहा आता काय येणार आहे dy/dx इज इक्वल टू, याला आपण सेम असंच ठेवणार. ठीक आहे, 1/sec x मायनस tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक काय होणार आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इज sec x इंटू tan x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x काय राहतो tan x sec स्क्वेअर x होणार. काय होणार sec स्क्वेअर x. काय कॉमन घेऊ शकतो न्यूमरेटर मध्ये आपण sec x कॉमन घेऊ शकतो. ठीक आहे, जर sec x कॉमन घेतला तर काय मिळणार आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये tan x मायनस sec x येणार.
डिनॉमिनेटर मध्ये सेक एक्स मायनस टॅन एक्स आहे, उलट आहे. मग काय करावं लागेल, आपल्याला मायनस साईन चेंज करावं लागेल. एक सिंपल मी मायनस साईन कॉमन घेतो इथं. काय करतोय, मायनस आणि त्याच्यासोबत सेक एक्स कॉमन घेतोय. काय कॉमन घेतलाय, मायनस सेक एक्स. मायनस सेक एक्स जर कॉमन घेतला तर हा जो मायनस आहे प्लस होणार. एक सेक एक्स बाहेर गेला त्यामुळे एक सेक एक्स बाकी राहणार. इथून हे प्लस आहे तर हे मायनस होणार. सेक एक्स बाहेर गेले तर इथं राहणार टॅन एक्स आणि डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे, सेक एक्स मायनस टॅन एक्स. सेक एक्स मायनस टॅन एक्स. असं का केलं आपण, कारण सेक एक्स मायनस टॅन एक्स आणि सेक एक्स मायनस टॅन एक्स काय होणार, आता कॅन्सल होणार. आणि फायनली आपल्याला डेरिव्हेटिव्ह काय मिळणार, ddx dy अपॉन dx इज मायनस सेक एक्स. सिंपल हे असणार विच इज द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. हे आपलं फायनल आन्सर आहे. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 16 काय दिलेला आहे आपल्याला, y इज इक्वल टू लॉग ऑफ 4 to the power 2x into x square plus 5 upon इथं आपल्याला अंडर रूट दिलेला आहे 2x क्यूब मायनस 4 टू द पॉवर 3/2. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, आता जे काही प्रॉब्लेम राहतील आपल्याला थोडेसे आपल्याला त्याला सॉल्व्ह करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल. थोडं इथं लॉगॅरिथमिकचे फॉर्म्युले बेसिक आपलं स्ट्रॉंग असलं पाहिजे. पहा इथं दोन टर्म आहेत लॉगच्या समोर, a इंटू बीच्या फॉर्म मध्ये. आपल्याकडे फॉर्म्युला आहे लॉग ऑफ a इंटू बी इक्वल टू काय राहतो, लॉग ए प्लस लॉग बी. सेम हाच फॉर्म्युला आपण इथं यूज करणार आहे. आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवा, लॉग ए टू द पॉवर बी ला आपण नेहमी बी लॉग ए लिहित असतो. ओके, हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. लक्षात ठेवा हे फॉर्म्युले दोन्ही पण. काय करणार आपण इथं, y इज इक्वल टू याला सिम्प्लिफाय करणार. a म्हणजे कोण आहे, 4 टू द पॉवर 2x प्लस लॉग ऑफ बी म्हणजे कोण असणार, एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन अंडर रूट ऑफ 2x क्यूब मायनस 4 आहे, 2x क्यूब मायनस 4 टू द पॉवर 3/2. आता काय करता येईल आणखी पहा, हे काय दिलेलं आहे, लॉग 4 टू द पॉवर 2x दिलेला आहे. म्हणजे y इज इक्वल टू काय होणार, 4 टू द पॉवर 2x ला तो 2x आधी घेणार आपण, इथे येणार 2x इंटू लॉग 4 अशा प्रकारे. प्लस इथं सुद्धा हे 3/2 आधी घेता येतील, 3/2 लॉग ऑफ इथं काय राहणार आता, हे एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन डिनॉमिनेटर आहे अंडर रूट ऑफ 2x क्यूब मायनस 4. ठीक आहे. आणखी इथं आपण लॉग ए अपॉन बी चा फॉर्म्युला यूज करू शकतो. काय राहतो, लॉग ए अपॉन बी, लॉग ए अपॉन बी इज इक्वल टू लॉग ए मायनस लॉग बी अशा प्रकारे. ठीक आहे. हा फॉर्म्युला जर इथं यूज केला काय ना, नेक्स्ट y इज इक्वल टू 2x लॉग 4 प्लस हे राहणार 3/2. आता इथं आपण फॉर्म्युला यूज करत आहे लॉग ए मायनस लॉग बी चा. हे 3/2 दोघांना मल्टिप्लिकेशन मध्ये राहतील, लक्षात ठेवा. एक्स ए म्हणजे कोण आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस लॉग बी. लॉग बी म्हणजे कोण आहे, आता हे स्क्वेअर रूट मध्ये, तर स्क्वेअर रूट मध्ये आहे म्हणजे किती, त्याची पॉवर किती आहे, 1/2 आहे. तर याला आपण 2x क्यूब मायनस 4 टू द पॉवर 1/2 घेऊ. नेक्स्ट स्टेप मध्ये लॉग ए टू द पॉवर बी चा फॉर्म्युला लावून त्या 1/2 ला सुद्धा आपण आधी घेऊ. आता हा 3/2 दोघांना मल्टिप्लिकेशन मध्ये काय येणार, y इक्वल टू 2x लॉग 4 2x लॉग 4 इक्वल टू हे दोघांना अप्लाय करणार 3/2 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस 3/2 अप्लाय करा आणि हा 1/2 इथं येणार, 3/2 इंटू 1/2 लॉग ऑफ काय राहणार 2x क्यूब मायनस 4. हे 3/4 होणार. आता आपल्याला डिफरन्शिएट करायला काहीही हरकत नाही. आता जर आपण डिफरन्शिएट केलं तर प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेणार आणि सिंपल इथं प्लस आहे बरं इक्वल टू लिहिले गेले. प्रत्येक टर्मला आपण डिफरन्शिएट करू शकतो. आपल्याला डिफरन्शिएट करण्यासाठी इथं लिहावं लागेल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि आता डिफरन्शिएट करताना प्रत्येक टर्मला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू. याचा स्क्रीनशॉट घ्या, आपण पूर्ण स्क्रीन वरती घेऊ. काय होणार, याला डिफरन्शिएट केलं तर काय लिहिणार, याला dy अपॉन dx इज इक्वल टू प्रत्येक टर्मला डिफरन्शिएट करणार. लॉग 4 आपला कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर घ्या, लॉग 4 आणि हा 2 कॉन्स्टंट आहे 2 सुद्धा बाहेर येणार. आणि इथं काय होणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स तो 1 होणार. डायरेक्टली घेत आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय होणार 1. पहिल्यामध्ये कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतल्या, एक्स ला डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. सेकंड टर्म आपण इथं प्लस
3/2 कॉन्स्टंट आहे बाहेर घेणार. इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स? 1/x. तर इथे येणार 1/x² प्लस 5. आता जे आपण इथं डिनॉमिनेटर मध्ये लिहिलंय याचाच डेरिव्हेटिव्ह लिहावा लागेल ddx ऑफ x² प्लस 5. ठीक आहे. नेक्स्ट आपण इथं मायनस, इथं 3/4 राहणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स सेम असंच करणार आपण 1/2x³ मायनस 4 आणि त्याचाच घ्यावा लागेल डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ, इथं लिहिणार आपण 2x³ मायनस 4. काय करायचं आता पहा, जे ज्या टर्म काय होणार हे पहा, याला लिहू शकतो आपण लॉग 4 टू द पॉवर, किंवा आणखी एक करता येईल याला. ठीक आहे, सध्या याला असंच राहू देणार आपण 2 log 4 प्लस हे काय होणार आता 3/2 इंटू x² प्लस 5. डेरिव्हेटिव्ह ऑफ x² किती असतो 2x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट कॅन्सल होऊन जाणार, 0 होऊन जाणार. मायनस 3/4. आता इथं काय येणार आहे 1/2x³ मायनस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x³ दिलेला आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ काय येणार 3 येणार आणि हे 6 होणार, म्हणजे 6x² होणार ते, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 होऊन जाणार. जे कॅन्सल होणार आता त्याला कॅन्सल करा. काय होणार आहे 2 log 4 प्लस हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार, न्यूमरेटर राहणार 3x, डिनॉमिनेटर राहणार x² प्लस 5 मायनस, आता इथं काय होणार 3. हे पहा हा 2 2 जा 4, इथं 2 येणार आणि इथं 3 येणार, आणि ह्या 3 ने 3 ला मल्टिप्लाय केलं तर 9x². डिनॉमिनेटर काय राहणार 2 इन ब्रॅकेट 2x, इथून 2 कॉमन घेता येईल म्हणजे 4 होणार. ठीक आहे, हे होणार 4, 2 कॉमन घेतल्या ना आपण x³ मायनस 2 अशा प्रकारे. तर आपल्याला आता याला काही सिम्प्लिफाय करता येते का पहा, काही करण्यासारखं नाही, म्हणजे आपलं हे फायनल आन्सर असेल. राईट डाऊन. आता काय आहे y इज इक्वल टू दिलेला आपल्याला, y इक्वल टू लॉग ऑफ, सेम आधी सारखंच करायचं आहे, e टू द पॉवर x² 5 मायनस 4x टू द पॉवर 3/2. आधीच्याच प्रॉपर्टी आपण यूज करणार आहे, त्यामुळे मी याला थोडं फास्ट मध्ये घेणार आहे. 7 मायनस 6x. काय आहे लॉग a/b दिलेला आहे, म्हणजे कोणची प्रॉपर्टी लॉग a मायनस लॉग b ची प्रॉपर्टी यूज करायची. y इज इक्वल टू लॉग a म्हणजे कोण होणार आता e टू द पॉवर x² इंटू काय दिलेला आहे 5 मायनस 4x टू द पॉवर 3/2. हा झाला लॉग a मायनस लॉग b घ्यावा लागेल. b म्हणजे कोण आहे हे पहा, आता हे क्यूब रूट मध्ये आहे, याला मी असं लिहितोय 7 मायनस 6x ची पॉवर 1/3. ठीक आहे, काय होणार आता नेक्स्ट स्टेप मध्ये, इथं पहा इथं पुन्हा 2 टर्म आल्या, यांना पण आपण काय लिहू शकतो लॉग a इंटू लॉग b. कोणचा फॉर्म्युला लॉग a प्लस b, म्हणजे लॉग ऑफ e टू द पॉवर x² प्लस लॉग ऑफ, इथं काय येणार हे 5 मायनस 4x टू द पॉवर 3/2. नेक्स्ट स्टेप मध्ये इथं सुद्धा लॉग a टू द पॉवर b चा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येणार. मायनस इथं पहा आता लॉग a टू द पॉवर b आहे, म्हणजे 1/3 इंटू लॉग 7 मायनस 6x. काय करता येईल आता पहा बरं, हा 3/2. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण याला सॉल्व्ह करणार. आता हे पहा काय दिलेलं आहे आपल्याला, इथं सुद्धा आपल्याला लॉग a टू द पॉवर b चा फॉर्म्युला यूज करता येईल. काय लॉग a टू द पॉवर b जर फॉर्म्युला यूज केला तर इथं आपल्याला x² इंटू लॉग e मिळणार. ठीक आहे, प्लस इथं 3/2, इथं येणार 3/2 लॉग ऑफ, इकडे काय राहणार 5 मायनस 4x मायनस, इथं आपल्याला ही टर्म ॲज इट इज ठेवावं लागेल 1/3 7 मायनस 6x. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करता येईल आपल्याला आणखी पहा, लॉग ईला आपल्याला काय लिहिता येते 1, कारण लॉग ईची व्हॅल्यू राहते 1, म्हणजे हे झालं x² प्लस 3/2, बाकी काही कॅन्सल होणार नाही. लॉग ऑफ 5 मायनस 4x मायनस 1/3 लॉग ऑफ 7 मायनस 6x. आता आपण याला डिफरन्शिएट करणार. काय लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. जर डिफरन्शिएट करत आहे तर इथं काय मिळणार आपल्याला dy/dx इज इक्वल टू काय घेणार आपण ddx ऑफ x² लिहिणार प्लस 3/2 इंटू ddx ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह आता लॉग ऑफ 5 मायनस 4x मायनस 1/3 ला बाहेर घेणार, डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेणार ddx ऑफ लॉग
7 मायनस 6x याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला हे डिफरन्शिएट करायचं आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या. पहा आपण डेरिव्हेटिव्ह काय येणार आता पाहू. काय येणार नेक्स्ट स्टेपमध्ये हे dy/dx इज इक्वल टू काय राहणार इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय होणार 2x प्लस आपण इथं लिहिणार 3/2. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x म्हणजे 1/5 मायनस 4x. पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. इथं लिहिणार आपण ddx ऑफ 5 मायनस 4x. नंतर काय घेणार आपण लास्ट टर्म मायनस 1/3 ला बाहेर घेणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग इथं सुद्धा तोच फॉर्म्युला 1 काय येणार 7 मायनस 6x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 मायनस 6x. काय होणार याचा जर आता डेरिव्हेटिव्ह नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला जिथं जिथं डेरिव्हेटिव्ह आहे तिथं सिंपल डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा आहे. हे होणार 2x प्लस काय येणार 3/2 5 मायनस 4x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 मायनस 3x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 0 होणार आणि राहिला मायनस साइन 4 राहणार कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 होणार. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये इथं मायनस 1/3 1/7 मायनस 6x इंटू इथं का डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 0 होणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस 6 तिथं एक्झिस्ट राहणार. पहा आणखी काही राहिलंय का नाही. आता आपण याला सिम्प्लिफाय करणार. काय येणार फायनली 2x. आता हे मायनस साइन इथं येणार आणि हे पहा हा 2 2 जा 4 कॅन्सल होईल आणि म्हणजे वरती 2 राहिलेले आहेत 3 2 जा 6 झाले. डिनॉमिनेटर मध्ये राहिलंय 5 मायनस 4x मायनस हे मायनस मायनस प्लस 3 1 जा 3 3 2 जा 6 2/7 मायनस 6x. हे असणार आपलं फायनल आन्सर विच इज द रिक्वायर्ड आन्सर. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 18 काय दिलेला आहे y इक्वल टू लॉग ऑफ काय दिलेला आहे न्यूमरेटर दिलेला आहे a टू द पॉवर cos x आणि डिनॉमिनेटर काय दिलेला आहे एक्स स्क्वेअर मायनस 3 टू द पॉवर 3 इंटू लॉग एक्स. काय करू शकतो आता इथं सेम आधी सारखीच प्रॉपर्टी लॉग a अपॉन b ऍज इट इज प्रॉब्लेम जसंच्या तसं करायचं आहे. काय होणार ही प्रॉपर्टी अप्लाय केली तर लॉग a म्हणजे कोण आहे a टू द पॉवर cos x हा आपला लॉग a झालाय समजा. मायनस लिहिणार आपण लॉग ऑफ आता काय आहे इथं एक्स स्क्वेअर मायनस 3 टू द पॉवर 3 इंटू लॉग एक्स. पहा इथं सुद्धा नेक्स्ट स्टेप मध्ये आपण लॉग ऑफ काय घेतलंय आपण लॉग ऑफ हे पहा याला असं ब्रॅकेट करा म्हणजे लक्षात येणार कन्फ्युजन होणार नाही. काय आहे लॉग ए इंटू बी. इथं सुद्धा आपल्याला लॉग ए प्लस बी चा फॉर्म्युला अप्लाय करता येणार. y इक्वल टू आता हे काय दिलेलं आहे लॉग ए टू द पॉवर कॉस एक्स. ते कॉस एक्स आधी येतील म्हणजे इथं येणार कॉस एक्स इंटू लॉग ए मायनस आता इथं आपण दोघांना लॉग ए प्लस लॉग बी ची प्रॉपर्टी यूज करणार परंतु बाहेर मायनस साइन असल्यामुळे दोन्ही काय येणार ते मायनस येणार म्हणजे हे होणार मायनस लॉग ए म्हणजे कोण आहे आता एक्स स्क्वेअर मायनस 3 ची पॉवर 3 हे झाले होते प्लस पण बाहेर असल्यामुळे इथं झाले मायनस लॉग ऑफ बी. बी म्हणजे कोण आहे आता लॉग एक्स. हे असणार आपलं इथं लॉगची प्रॉपर्टी अप्लाय केली. त्यानंतर आणखी काही सिम्प्लिफाय करता येते का हो करता येणार. याला कॉस एक्स इंटू लॉग ए कॉन्स्टंट आहे याला असंच राहू द्या मायनस 3 इथे येणार 3 इंटू लॉग ऑफ हे काय आहे एक्स स्क्वेअर मायनस 3. बस एवढंच आपल्याला इथे एक करता येणार. बाकी तर आपण लॉग ऑफ लॉग एस ॲज इट इज ठेवणार. आता आपल्याला डिफरन्शिएट करायला काही हरकत नाही. आपण लिहू शकतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार डिफरन्शिएट केलं तर ही टर्म होणार dy/dx इक्वल टू लॉग ए कॉन्स्टंट आहे बाहेर घ्या आणि डिफरन्शिएशन कोणाला करायचं असते व्हेरिएबल ज्याच्यामध्ये आहे म्हणजे ddx ऑफ cos x. नंतर काय येणार मायनस इथं 3 कॉन्स्टंट आहे बाहेर घेणार. डेरिव्हेटिव्ह कोणाला अप्लाय करायचा ddx ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 ला अप्लाय करायचंय. इथं मायनस ddx ऑफ लॉग एक्स. आता काय करणार आपण जिथं जिथं डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलेला आहे तिथं आपण त्याला सॉल्व्ह करणार. सिंपल इथं येणार लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स मायनस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स चा फॉर्म्युला काय आहे 1/x. तर इथं लिहिणार 1/x स्क्वेअर मायनस 3. एक्स च्या ऐवजी काय आहे एक्स स्क्वेअर मायनस 3 आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार ddx ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x
म्हणजे 1 अपॉन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. काय करता येणार आता फायनली आपल्याला काय मिळणार, हे मायनस साइन आपण बाहेर घेणार म्हणजे इथे येणार मायनस लॉग ए इंटू साइन ऑफ एक्स. ठीक आहे, इथं काय होणार पहा, हे मायनस साइन आणि इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0 म्हणजे इथं आलाय 2x आणि हा 3, 2 3 जा झाले 6x अपॉन डिनॉमिनेटर काय दिलेला आहे एक्स स्क्वेअर मायनस 3. पुढे काय येणार मायनस 1 अपॉन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज अगेन 1 अपॉन एक्स. आता याला काहीही आपण सिम्प्लिफाय करू शकणार नाही म्हणजे हे आपलं फायनल आन्सर असणार. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 19 पहा काय दिलेला आहे, एकदम सोपे आहे, वाटते एवढं अजिबातही लेंदी नाही, फक्त इथं आपल्याला लॉगॅरिथमिकच्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत. काय दिलेलं आहे y इज इक्वल टू, आपण आता दिलेलं आहे डायरेक्टली y इज इक्वल टू 25 टू द पॉवर लॉग सेक एक्स टू द बेस 5 मायनस 16 टू द पॉवर लॉग टॅन एक्स टू द बेस 4. आता मी याला थोडंसं सिम्प्लिफाय करतोय. काय करणार, y इज इक्वल टू हा जो 25 आहे मी याला 5 स्क्वेअर म्हणतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे हे काय होणार 5 स्क्वेअर आणि हे याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये येणार म्हणजे हे होणार लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5 अशा प्रकारे येणार. मायनस इथं मी याला 4 स्क्वेअर घेतोय म्हणजे ते काय होणार 4 2 लॉग टॅन एक्स टू द बेस 4. ठीक आहे, आता आपल्याकडे एक प्रॉपर्टी असते पहा, काय आहे प्रॉपर्टी, लॉग ए टू द पॉवर बी इज इक्वल टू बी लॉग ए. याचाच अर्थ बी लॉग ए ला आपण लॉग ए टू द पॉवर बी लिहू शकतो म्हणजे पहा लॉगच्या आधी जो टर्म आहे त्याला इकडे लॉगच्या पुढच्या टर्मच्या पॉवर मध्ये आपण लिहू शकतो. काय लिहिणार मग आपण, y इज इक्वल टू 5 इथे येणार हे लॉग ऑफ सेक एक्स आहे त्याचा स्क्वेअर होणार म्हणजे ते सेक स्क्वेअर एक्स आणि हा जो 5 बेस मध्ये याला असंच ठेवणार. इथं सुद्धा सेम असंच होणार 4 टू द पॉवर हा 2 तिकडे स्क्वेअर मध्ये जाणार म्हणजे टॅनची पॉवर 2 होणार. तर इथं काय राहणार लॉग ऑफ बेस मध्ये 4 आणि इथं येणार टॅन स्क्वेअर एक्स. आता एक प्रॉपर्टी आहे ज्याचा आपण यूज करणार आहे. प्रॉपर्टी काय आहे, ए टू द पॉवर लॉग एक्स टू द बेस ए इज इक्वल टू पा इथं ए जर सेम असेल आणि लॉग असा प्रकारे असेल तर सिंपल आन्सर एक्स राहते. ही प्रॉपर्टी मोस्ट युजफुल आहे, बरेच वेळा आपल्याला यूज करायची आहे. ए टू द पॉवर लॉग एक्स टू द बेस ए इज इक्वल टू एक्स या प्रॉपर्टीचा यूज आपण इथं करणार आहे. या प्रॉपर्टीनुसार 5 लॉग 5 ए लॉग ए तर एक्सच राहतो म्हणजे हा ब्रॅकेटच राहणार. काय राहणार मग तिथं सेक स्क्वेअर एक्स. इथं सुद्धा 4 लॉग 4 कॅन्सल होणार, काय राहणार सिंपल टॅन स्क्वेअर एक्स. आन्सरच आलंय आपलं सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. डायरेक्टली फॉर्म्युला आहे 1. कुठून आला या फॉर्म्युला 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज 1. तर आपल्याला y काय मिळालंय 1. याला जर आपण डिफरन्शिएट केलं तर 1 इज अ कॉन्स्टंट अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 1 म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर फायनली आन्सर काय मिळणार आपल्याला dy अपॉन dx इज इक्वल टू 0. हे असणार आपलं फायनल आन्सर. सिंपल या प्रॉपर्टीज आपल्याला इथे यूज करायचा आहे, बाकी काहीही असं विशेष नाही. टेक दिस स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आता आपण लास्ट क्वेश्चन पाहणार आहे. क्वेश्चन नंबर 20 काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 दिलेला आहे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 टू द पॉवर 4. डिनॉमिनेटर आहे स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. काय आहे जसं आपण फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट केला सेम तसाच क्वेश्चन आहे. फर्स्ट मध्ये आपण यू अपॉन व्हीचा फॉर्म्युला यूज केला, इथं सुद्धा आपल्याला यू अपॉन व्हीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला जर येत असेल तर आपलं आन्सर आलं असं समजून चालायला काही हरकत नाही. काय लिहिणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय ना डिफरन्शिएट केलं तर इथे येणार dy अपॉन dx इक्वल टू इथं लिहिणार आपण ddx ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 टू द पॉवर 4 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. ठीक आहे, काय होणार डेरिव्हेटिव्ह याला आपण यू कन्सिडर करा, याला व्ही. काय असतो सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सेकंड म्हणजे इथे येणार अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे ddx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2
पॉवर 4 मायनस मायनस काय येणार यू म्हणजेच कोण आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 पॉवर 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ddx ऑफ व्ही कोण आहे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 हा आपला व्ही असणार आणि डिनॉमिनेटर मध्ये काय लिहिणार आपण स्क्वेअर कोणाचा तर व्ही चा व्ही म्हणजेच कोण आहे अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 याचा घेणार स्क्वेअर म्हणजे नेक्स्ट स्टेप मध्ये स्क्वेअर रूट कॅन्सल होणार काय करू शकतो आता पहा ही टर्म ॲज इट इज घेणार कोणची टर्म आहे फर्स्ट अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू इथं काय लिहिणार आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन फॉर्म्युला यूज करणार म्हणजे इथे येणार 4 आणि इकडे राहणार एक्स स्क्वेअर प्लस 2 ची पॉवर 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स च्या ऐवजी कोण आहे तर एक्स स्क्वेअर प्लस 2 आहे मायनस इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस 2 ची पॉवर 4 इथं बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स काय असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स 1/2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 आता याचा डिनॉमिनेटर काय असणार डिनॉमिनेटर इज काय असणार डिनॉमिनेटर डायरेक्टली स्क्वेअर रूट कॅन्सल होणार म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 5 हा आपला डिनॉमिनेटर असेल नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे जिथं जिथं डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार इथं 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर आहे इथं सुद्धा ही टर्म आली पाहिजे त्यासाठी आपण त्यांनी मल्टिप्लाय करणार पहा आपल्याला काय मिळणार याचा स्क्रीनशॉट घ्या आधी पहा आता काय करत आहे आपण dy/dx इक्वल टू काय येणार हे पहा इथं डिनॉमिनेटर मध्ये 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे या टर्मला मी त्यानेच मल्टिप्लाय डिवाइड करत आहे मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतर याच्या सुद्धा डिनॉमिनेटर मध्ये 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 त्यामुळे तो 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 खाली जाणार खाली म्हणजे कुठं या डिनॉमिनेटर मध्ये तसं केल्यामुळे आपल्याला इथं चेंजेस काय पाहायला मिळतील आपण 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 ने मल्टिप्लाय केलं तर हा स्क्वेअर रूट निघून जाणार म्हणजे इथं काय राहणार 2 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5 राहणार ठीक आहे याच्यासोबत हा 4 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे म्हणजे हे डायरेक्टली एड होणार पुढे काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 क्यूब आहे इथं लिहिणार आपण एक्स स्क्वेअर प्लस 2 ची पॉवर 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर तो असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर डायरेक्टली आपण 2x लिहिणार ठीक आहे पुढे काय आहे मायनस आता याला आपण डिनॉमिनेटर मध्ये लोटून देणार सरळ सरळ इथं काय राहणार एक्स स्क्वेअर प्लस 2 ची पॉवर 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इथं सुद्धा 2x राहणार आणि डिनॉमिनेटर काय बनणार आता हे पहा एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे हे 2 येत आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 याची पॉवर हाफ लिहू आपण अंडर रूट मध्ये आहे तर आणि इथं ऑलरेडी आपल्याकडे एक्स स्क्वेअर प्लस 5 ची पॉवर किती आहे 1 दिलेली आहे काही नाही म्हणजे पॉवर 1 आहे नेक्स्ट स्टेप मध्ये हे 1 प्लस हाफ म्हणजे 3/2 होणार पॉवर आणि न्यूमरेटर मध्ये सुद्धा काही कॉमन आहे का ते चेक करू आपण जे कॉमन असेल ते लिहिणार काय येणार पहा न्यूमरेटर आता dy/dx इज इक्वल टू हे पहा 2x कॉमन आहे बाकी काय कॉमन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 सुद्धा कॉमन आहे आपण एक काम करू 2x आणि एक्स स्क्वेअर प्लस 2 ची पॉवर किती कॉमन घेऊ शकतो आपण इथं 3 आहे तिथं 4 आहे तर एक्स स्क्वेअर प्लस 2 ची पॉवर 3 कॉमन घेऊ काय राहणार मग 8 राहणार ठीक आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 सुद्धा राहणार इकडे काय राहणार मायनस इकडे फक्त एक्स स्क्वेअर प्लस 2 एक वेळेस राहणार आणि डिनॉमिनेटर काय होणार आता 2 टाइम हे काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 ची पॉवर 3/2 कशी होणार 1 प्लस हाफ इज 3/2 नेक्स्ट स्टेप मध्ये आपण हा 2 कॅन्सल करून घेऊ dy/dx काय राहते पहा इथं राहणार सिंपल एक्स स्क्वेअर प्लस 2 ची पॉवर 3 इकडे आतमध्ये काही कॅन्सल होते का आपण चेक करू ब्रॅकेट ओपन करून घेणार काय होणार हे 8x स्क्वेअर प्लस 8 इंटू 5 इज 40 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2 आणि डिनॉमिनेटर जो आहे आपला 2 कॅन्सल झालेला आहे त्याच्यामुळे फक्त एक्स स्क्वेअर प्लस 5 ची पॉवर 3/2 हाच डिनॉमिनेटर राहणार नेक्स्ट स्टेप मध्ये इथं काय कॅन्सल होणार हे 8 मायनस 1 म्हणजे 7x स्क्वेअर राहणार काय करणार आपण त्याला नेक्स्ट स्टेप मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2 इथं काय सॉरी पॉवर 3 लिहायला विसरू नका इथं काय होणार 8 मायनस एक्स इज 7x स्क्वेअर आणि हे काय होणार प्लस 38 आणखी काही करता येईल का इथं काही नाही डिनॉमिनेटर पहा काय आहे जो आपला आहे
x² + 5^2 आपल्याला सध्या हे आन्सर मिळालेलं आहे, जे की आपलं फायनल आन्सर असणार. इथं आपला क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट झालाय. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 20 मोठे क्वेश्चन होते, ज्याला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलंय. पार्ट 1 मध्ये आपण 10 क्वेश्चन घेतले, पार्ट 2 मध्ये 10 क्वेश्चन घेतले. सर्व प्रॉब्लेम अगदी सोपे आहेत, बिलकुल एकदम सोपे वाटतील तुम्हाला जर तुमचे फॉर्म्युले पार्ट असतील आणि फॉर्म्युल्यांची चांगली प्रॅक्टिस असेल तर. त्यासाठी अजूनही वेळ गेली नाही, चांगले फॉर्म्युले करा. फॉर्म्युले केल्यानंतर पुन्हा व्हिडिओ पहा आणि सर्व प्रॉब्लेम पुन्हा एक वेळेस करून पहा, स्वतः तुम्हाला नक्की येतील. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला ठीक आहे, बाय बाय.